अवघड आहे बरं का महाराज. मनुष्य येऊनी सोडली ना तर मंडपात येण्याची अपेक्षा असली तरी लोक लाथा आणि काट्या घातल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून जोपर्यंत या देहामध्ये चैतन्य घन आत्मा आहे ना, जोपर्यंत राम आहे ना, तोपर्यंत काम साधून घ्या. राम गेला या देहाला शून्य किंमत आहे महाराज, शून्य किंमत आहे, शून्य किंमत आहे. बस एकदा गेला ना. म्हणून मनोराजा एक देहपुरी, या मनोराजाचा, या देहपुरीचा मनोराजा आहे. उदाहरण सांगतो. लय दिवस झालं चप्पल घ्यायची होती पण घेणं झाली नाही, आणि आज कीर्तनला आलो म्हणून कीर्तनात चांगली दिसली. कीर्तनात दिसली चांगली चप्पल. आता कीर्तनात चांगली चप्पल दिसली, बसलो कीर्तनात. किती वाजले? कधी कीर्तन संपन? 11 वाजले का? महाराज जरा लांबाच्याच मार्गावर दिसतोय, कुठूनच आणला असेल. असे नाना प्रकारचा विचार करणार कोण आहे? कोण आहे? महिला असेल तर बाई उगच आले घरी, मालिका एवढ्या छान छान मालिका सोडल्या, याची त्याचं काहीतरी चाड्या करत बसले असते तर बरं झालं असतं. इथं येऊन तरी कोणाचं कल्याण झालंय? कीर्तन करणाऱ्याला पाकिट मिळतात, ऐकणाऱ्याला काय मिळतंय असं म्हणणार कोण आहे? असं म्हणणार कोण आहे? मन आहे. पुन्हा नालायकेस का रे तू, कीर्तन ऐकलं पाहिजे असं म्हणणार तरी कोण आहे? विठाला नको चप्पल चोरायची. एवढं छान महाराजांनी कीर्तन केलं, चोरायची कशाला? पण उठल्याच्या नंतर मनाला आवडणारी चप्पल, मनाने हात नावाच्या इंद्रियाला ऑर्डर दिली. काय करतंय मन? ऐका. ऑर्डर दिली, उचल. कोणी उचलली? हाताने उचलली. मनाने विचार केला चप्पल चांगली, पाहिली डोळ्याने, उचलली हाताने, घातली कोणी? पायाने, आणि पाठीने मार खाल्ला. काही संबंध आहे का? मनोराजा एक देह पुरी. काय संबंध आहे महाराज? काय संबंध आहे? डोळ्याला आवडली, किती जरी कोटी रुपयाची चप्पल असेल तर ती डोळ्यात घालता येत नाही. करोडो रुपयाची चप्पल असू द्या, ती पाठीत घालता येत नाही ना, ती हातात घालता येत नाही. ती चप्पल पायाला घालावं लागते, आणि मग खुशाल खाली वाकून उभं राहावं लागतं. आणि मार खाणार कोण आहे? पाठ आहे. विचारलं, का चप्पल तू चोरलीस? चोरलेलं मन म्हणेल, मी कुठं चोरलीये? मनोराजा एक देह पुरी. महाराज जीवन. म्हणून मनाच्या आधीने हे राहिलं होतं ना देवा सगळं, आता या मनाला तू माझ्या ताब्यात दिलंस. मी मनाच्या मागे होतो, आता मन माझ्या मागे. काय परिणाम झाला महाराज? माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलाशी. हे सगळे देवा तू तुझ्याकडे लावलेस ना, तर आता लोकाची निंदा करणारी वाणी तुझ्या नामचिंतनामध्ये रमल्यामुळे तुकोबा साखर लागते विठ्ठल, तांदूळ लागतात विठ्ठल, सगळं दुकानं बसले का? कारण नामचिंतनामध्ये तुकोबरायची वाणी गुंतल्यामुळे. माझी मज झाली अनावर वाचा. देवा हे सगळं झालं रे, हे सगळं झालं देवा, सगळे तू अनंत उपकार केलेस देवा. पण आता एक काम कर ना देवा, आता ऐसा करी उपकार. देवा आता असा उपकार कर, देहाचा विसर पाडी. मग थोडस वेगळं वाटतं का मागणं? तुम्हाला नाही वाटत? शंका येते का मागण्यात? काही थोडस वेगळं वाटतं. ज्या देहाला सजवण्यासाठी, ज्या देहाला आरोग्य प्राप्त करण्यासाठी करोडो रुपये लोक खर्च करतात, या देहाचा विसर. आणि तुकोबरा काय म्हणतात? देहाचा मला विसर पडू दे. का म्हणत असतील बरं? ज्या देहाला नटण्यासाठी फॅरन लवली कशामुळे? महिला मंडळ. पाऊंड्स कशामुळे? नटण्यासाठी. मग एवढा सजवणारा देह, लग्नात गेल्यावर किती सोनं घालावं हे कळत नसणारा देह, जगद्गुरु तुकाराम महाराज एवढा सुंदर दिसणारा देह, या देहाचा विसर का म्हणत असतील? महाराज म्हणले, हे बघा, मला माहितीये देह नसेल तर परमार्थाची साधनं करता येत नाहीत. साधनं करता येत नाहीत. काय साधनं करता येत नाहीत? हात नसतील तर विठ्ठलाचं भजन करताना टाळी वाजवता येणार नाही. पाय नसतील, जववरी जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात ना, कवतुकतू, कव सांगितलं, तू कतू पाहे. कशामुळे? हात नसतील, पाय नसतील तर पंढरपूरची वारी करता नाही. तुकोबर आहे म्हणले, हेही खरं आहे. ऐका बरं का, हेही खरं आहे. मन दिलं ते रमलंच नाही, ते पाहिजे तेही खरंय. बुद्धी पाहिजे, सर्व इंद्रिय पाहिजेत. पण या देहाच्या संबंधाने होणारी आसक्ती,
या देहाच्या संबंधाने होणारा अहंकार परमार्थामध्ये बाधक आहे, म्हणून या देहाचा विसर पाड असं तुकोबराय म्हणतात। देह पाड असं नाही म्हटले, देहाचा विसर पाड। ही वस्तू माझी आहे, ही वस्तू मी आहे असं वाटणं म्हणजे देहाच्या तादात्म्यात राहणं, देहामध्ये राहणं, देहापासून वेगळं होणं। देह मी नाही, देह माझा नाही, देह मी नाही, देह माझा नाही, तो पाचाचा आणलेला उष्ण आहे, ज्याचा आणलाय त्याला द्यायचा आहे। तर मग त्याचे लाचले आणि चोचले मी कशासाठी पुरवू, कशासाठी पुरवू, बोला ना, कशासाठी पुरवू? एक जण म्हणला, ऐका बरं का, एक जण म्हणला, महाराज हे सगळं तुमचं आम्हाला पटलं, देहाच्या संबंधाने हे सगळं खरंय म्हणे, पण मग हे सगळं करताना माझ्या भावाने जर हे सगळं केलं चालेल का म्हणे? मी नुसता माग माग राहतो ना। आमचे भाऊ महाराज आहेत, मग अधूनमधून मी पेलो म्हणून काय झालं? नाही कळालं? असं आहे का? महाराज म्हणले तसं नाही, ऐका बरं का ध्यान देऊन, तसं नाही। वडील जर महाराज असले तर त्यांचा मुलगा मुक्त होतो हे चुकीचं आहे। मुलगा जर महाराज असला, आई वडील मुक्त होतात हे सुद्धा चुकीचं आहे। म्हणजे कशावरून? प्रमाण सांगेल। या भूतलावरती जन्माला आल्याच्या नंतर देहाला वेगळं ठून नामचिंतन केलं तर तुमच्या देहाचं सोनं होईल। प्रमाण काय? विको झाला का जास्त त्याचा? देहावनी देह नव्हे मी हे सरे, हा देह नव्हे मी न सरे। वा, महाराज म्हणतात देह नव्हे, बरं जाऊन द्या, देह तुमचा आहे का महाराज? तुम्ही मतदान काय लावलं होतो आहे? विठाला तुमचा नाही ना, मग तुम्हाला विचारल्याच्या नंतर तुम्ही नारायण का म्हणता? तुकाराम महाराज असं म्हणतात। तुकाराम महाराजाला विचारलं आपण कोण आहात? तुकाराम महाराज म्हणले याच मड्याला तुके असं नाव दिलेलं आहे, मग तुम्ही कोण आहात? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे। काय म्हणतात? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे। हे कशासाठी? हे ब्रह्माला झाकून ठेवण्यासाठी। जोपर्यंत याच्यामध्ये चैतन्य घन आत्मा आहे ना, तोपर्यंतच मी आहे, आणि मी म्हणजेच तो आत असणारा आत्मा आहे। याच्यावरून असणारं जे आहे ना देह, ते सगळं आवरण आहे, ते माझं नाही, ते माझं नाही। मग ते कोणाचं आहे? पाचाचा आणलेला तो देह उष्ण आहे, तो ज्याचा आणलाय त्याला देऊन टाकायचा आहे। याला फॅरन लवली लावली तरी द्यायचा आहे, पाऊंड्स लावला तरी द्यायचा आहे, सोनं घातलं तरी द्यायचं आहे, नटीला तरी द्यायचं आहे, बदाम खाल्ले तरी द्यायचं आहे, आणि बेसन पीठ खाल्लं तरी द्यायचं आहे। का चांगलं खाणारे देत नाही? आणि जर तुम्ही माझं नसताना माझं म्हणाल तर मग फटके खावं लागतात। विठाला हे माझं नाही ना, याला जर माझं म्हणाल तर फटके खावे लागतात। काय झालं? नदीच्या काठी एक पेटी वाहत चालली होती। पेटी वाहत चाललेली असताना ती एका दोन माणसांनी पाहिली, दोघांनी सोबतच धरली। तो म्हणायचा पेटी माझी, हा म्हणायचा पेटी माझी, दोघांनी पेटी उचलली, गावातल्या पारावर आणली। काय झालं रे? काय नाही म्हणे, हे पेटी माझी आहे। काय रे? तो म्हणतो ही पेटी माझी आहे। म्हणे कशावरून? याच्यातले काहीतरी थोड्या थोड्या खुणा सांगा म्हणजे तुमचं कळेल। आता बघा, मी म्हणल्यावर फटके मिळतात। परिणाम असा झाला, पहिल्याला विचारलं पेटीमध्ये काय? त्यांनी सांगितलं पॅन्ट शर्ट आहे, शूट बूट आहे। दुसऱ्याला विचारलं पेटीमध्ये काय? काही नाही म्हणे, काही काही प्रकारचे अलंकार आहेत। त्यांनी सांगितलं शर्ट पॅन्ट असं काही निघालं तर पेटी तुझी, आणि अलंकार निघाले तर पेटी तुझी। सगळी पंचायत जमा झाली, पेटीचं कुलूप तोडलं, पेटी उघडली तर त्या पेटीमध्ये एका माणसाचे तुकडे तुकडे केलेला देह सापडला। त्याला विचारलं पेटी कोणाची रे? ते म्हणा आपली नाही हो। नाही कळालं? ते म्हणे पेटी कोणाची रे? आपली नाही हो। त्याने ऐकलं असेल का? त्यांनी काहीच ऐकलं नाही।
दोघांनाही धरलं आणि 2-2 थोबडे देऊन त्यांच्यावर 302 कलम केले. 302च कलम म्हणतात ना, 302 कलम केली आणि कुठे टाकले ते? जेलमध्ये टाकले. आता मी तुम्हाला विचारतो, पेटी त्यांची होती का? नाही. पेटी फक्त त्यांनी आणली होती. पेटीत काय होतं हे त्यांना माहित होतं का? नाही. त्यांचं नसताना ते काय म्हणले? हा, काय म्हणले? नाही नाही, बोला ना पटकन. काय म्हणले ते? पेटी माझी. बरं, त्यांची नसताना पेटी माझी म्हणले, परिणाम काय झाला? परिणाम काय झाला? जेल भोगावं लागलं. तशीच ही पेटी आपली आहे का? नाही ना. मग हिला म्हणले ना, मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठूर, मारी ती तोडी ती झोडी ती नाही ना, त्याला मारल्याच्या नंतर मारिती तोडीती झोडीती निष्ठूर. मग काय करतात? यम तुम्हाला फटके देतात. हे कशामुळे फटके आहेत बरं? माझं म्हणल्यामुळं. जगद्गुरु तुकोबराचे एवढं सुंदर प्रमाणे महाराज म्हणतात, माणसाला नाही ते वज शिरावर घ्यायची सवय लागली. पुढीलाची ओझे आपल्या माथा ती ज्ञानोबराची ओवी आहे. पुढीलांचे ओझे आपुल्या माथा घेजे. तुकोबराय म्हणतात, नाही तेच घेता श्री होईल दुरी निजपंथ नाथीले ते माझे तुझे. कोण ओझे वागवी न विठाला विठा. हे कशामुळे झालं? नाथीले ते माझे तुझे. उगच हे माझं ते माझं ते माझं म्हणले. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बाबा म्हाताऱ्या, तुला तोंड वासून धावं लागेल, सोबत काही येणार नाही राजा. पण म्हातारा झालं तरी माणसाला किल्ल्या सोडा वाटतात का? बोला ना, सोडा वाटतात का? घडलेली घटना तुम्हाला सांगतो बरं का गुरुजी. घडलेली घटना आहे. गेवऱ्यावरून मी आळंदीला असताना पिशवी घेऊन एसटीत चाललो. तुम्ही म्हणता म्हाताऱ्यावर बोलतो का तू? तसं काही नाही, घडलेली घटना सांगतो. 60-65 वर्षाचे बाबा. मला असं वाटतंय 60-65 वर्ष वय झालं, या देहाने गपचीप हरिपाठ करावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं काय मत आहे? हा, मग 65 वर्षामध्ये 4-5 जण म्हातारे मिळून पत्ते खेळावं का? खेळावं का पत्ते? ते तुम्हाला माहितीये का, ते खल्ल्याआळीचे पाटील नाहीत का? खल्ल्याआळीचे पाटील, 100 एकर जमीन होती बघा, काही राहिलं नाही. काय करायचं मग तुला? विचारून करायचंय काय तुला? काही राहिलं नाही, तुला गप्पा मारून मिळणार काय? 60 वर्षाचे बाबा, एसटीत गर्दा होता, अंगावर धोतर होतं म्हणून बाजूला थांबलो. आता बाजूला थांबल्यावर पाठीवर बॅग होती महाराज, मागं थांबलो. एसटी गज भरली आणि 60-65 वर्षाचे बाबा उभा गंध लावला, पंढरपूरच्या वारीत निघाले, काठी हातात, त्याला झेंडा लावला, दंड पताका लावला. म्हणलं वारकरी येत, बसले खुर्चीवर, ते पण एसटीचे. मी हातरुमाल टाकला होता आणि सगळ्यात मागून गेलो. म्हणलं शाळातील लेकर फजिती करण्यापेक्षा मागून चढू. गेलो, म्हणलं बाबा हे सीट माझं आहे. ते म्हणले आपण बाजूला सरकत नसतो. किती वर्षाचे बाबा? 60-65. मी म्हणलं बाबा तुम्ही एकटेच आहेत ना? ते म्हणले हो. मी म्हणलं थोडंसं बाजूला सरका. ते म्हणले हे बघा महाराज, मी पाय लांबून बसेल पण बाजूला सरकणार नाही. किती वर्षाचे बाबा आहेत? 65 वर्षाचे. मी त्यांना तरीही मी म्हणलो कंडक्टर नाव सांगा. ते म्हणले हे बघा महाराज, तुमच्या बापाची एसटी नाही, कंडक्टरच्या बापाची एसटी नाही, मी काही बाजूला सरकत नसतो. मी म्हणलं कुठं चाललात? कुठं चाललात? ते म्हणले पंढरपूरच्या वारीला चाललो. किती वर्षाचे बाबा? 65 वर्षाचे बाबा. दुसऱ्याला न बसू देता पाये पसरून एसटीत बसत असेल तर पंढरपूरचा पांडुरंग लय वाट पाहत असेल का यांची? असं म्हणत असेल का? असं म्हणत असेल, पंढरीशी जारे आल्यानो संसारान दिनाचा सोयरा, वाट पाही उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावी, असं म्हणत असेल का देव? तरी बाबा सरकले नाही. मी त्यांना म्हणलं बाबा हे शीट माझं आहे. मग शेवटी तो एकेरीवर आला. तो म्हणला महाराज मला सांग बरं, तू कशावर म्हणतो शीट माझं आहे? मी म्हणलं हातरुमाल टाकला म्हणून. तो म्हणला भाऊ ईदभर हातरुमाल टाकला ना तर शीट माझं म्हणतो, साऱ्या सकाळपासून एसटीवर मग धोतर वाळतं, त्याचं काय रे? विठाला विठाला.
काय बोलावं याला, काय बोलावं मला सांग. पंढरपूरची वारी आहे नाही तेच घेता श्री होईल दुरी निजपंत. असं वागलं ना तर पांडुरंग दुरावतो. या असंग संग घडले ऐकले गायले गीत, काही नाही ऐकलं, काही नाही गायलं, काही या कानाने ऐकलं नाहीये, काही नाही ऐकलं. ऐकलं महाराजच्या कानाने काही, एवढंच आहे. ज्याचं आणलंय ना त्याला परत द्यायचं. देहाला मी म्हणू नका, देह माझा नाही. ज्या देहाला जे माझं नाही त्याला माझं म्हणेल, तर त्या माझ्याबद्दल परमात्म्याच्या संबंधाने यमाचे फटकारे बसल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा आता तू असं कर की आम्हाला या देहाचा विसर पाड. का? कारण देहाच्या संबंधाने अहंकार होतो. उद्या जर हे ज्ञान झालं तर हे तोंड चांगलं वक्तृत्व करेल. त्या वक्तृत्वाच्या संबंधाने होणारा अभिमान मला जीवनामध्ये संकट निर्माण करेल देवा. बर का? चांगला ऐकणारा झाला तर देवा एखादा मधीच येईल आणि म्हणेल अमुक अमुक माणसाची पोरगी पळून गेली. काही घेणं देणं नसताना माझे कान ते ऐकतील, माझे कान नाही त्या गोष्टी श्रवण करतील. आणि चांगले ब्रह्मज्ञान श्रवण करणारे कान बाधित होतील. म्हणून कानाच्या संबंधाने देवा मला अहंकार होईल. कारण अहंकार अज्ञानाला होत नसतो. कोणाला होतो अहंकार? नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी. सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. सज्ञानाच्या कंठाला झोमतो कोण? अहंकार. अभिमान तिळमात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. मेरू सारखा वाटतो ना देवा तुला, तर ह्या आम्हाला आमच्या शरीराच्या संबंधाने, आमच्या देहाच्या संबंधाने सगळा तू अहंकार काय करून टाक, काढून टाक. याला आम्ही माझं म्हणणार नाही. नाही तर देवा तुला सांगू का, 5 जणाला माझं म्हणलं की अवघड होतंय. बरोबर आहे का नाही? एखादा चोर सापडला आणि 4-5 जण हार घेऊन गेले म्हणजे चोराच्या गळ्यात हार घाला. असं कधी झालंय का? नाही ना झालं. दिसल्याबरोबर कानफडा खाली लावतात. इच्छू दिसल्यावर कोणी कुंकू लावलं पाहिलं का तुम्ही? आणि जर लावलं तर साप दिसल्यावर, एखाद्याच्या धनामध्ये ढोर दिसल्यावर नाही ना. तर तुकोबाराय म्हणतात, चोर सापडल्यावर त्याची दया जशी करत नाहीत, साप सापडल्यावर जशी सापाची दया करत नाहीत, विंचू सापडल्यावर जशी विंचवाची दया